नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. वडखल परिसरात बोगस बंगाली डॉक्टरला अटक. 54,000चा औषधांचा साठा जप्त. गटविकास अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांची धडक कारवाई. वैद्यकीय पात्रता नसताना रुग्णांवर उपचार. आपल्या प्रत्येक शुभ कार्याला द्या राजशाही थाटाची आणि अविस्मरणीय सोहळ्याची साथ. पेणमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले आहे श्री कडू सर यांचे लक्ष्मी नारायण बँक्वेट AC हॉल. विवाह समारंभ असो, साखरपुडा असो, वाढदिवस, बारसे, नामकरण किंवा बेबी शॉवर, प्रत्येक कार्यक्रमासाठी उपलब्ध AC आणि नॉन AC हॉलची सुविधा. भव्य स्टेज डेकोरेशन, 150 ते 200 आसनांची व्यवस्था, उत्कृष्ट केटरिंग सेवा, इनडोअर खेळ, प्रोजेक्टर सुविधा आणि कंपनी कॉन्फरन्ससाठी स्वतंत्र हॉल आणि खास तुमच्यासाठी गेट टुगेदर आणि सेवापूर्ती कार्यक्रमांची ही उत्तम व्यवस्था. मग तुमचा खास दिवस अधिक खास बनवायचा असेल तर आजच संपर्क करा. पत्ता म्हाडा कॉलनी, पेण, रायगड. संपर्क 9422383285. लक्ष्मी नारायण बँक्वेट AC हॉल. आपल्या शुभ कार्याची आमची सुंदर जबाबदारी. वडखल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील L&T कॉलनी सालिंदे येथे वैद्यकीय पात्रता नसतानाही डॉक्टर असल्याचे भासून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरवर प्रशासनाने धडक कारवाई केली. दीपक सुशांत दास, मूळ राहणार चक, जितिका पोटा, पश्चिम बंगाल याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास HPR ID संदर्भातील तपासणी सुरू असताना सालिंदे येथील एका पडीक पत्र्याच्या शेडमध्ये दीपक दास हा अनधिकृतपणे दवाखाना चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात औषधे व इंजेक्शनचा साठा आढळला. चौकशी दरम्यान त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसल्याचे समोर आले. तो यापूर्वी कलकत्ता येथे कंपाऊंडर म्हणून काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असताना आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्याला पकडून वडखल पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत 54,614 रुपये किमतीची औषधे व इंजेक्शनचा साठा तसेच दवाखान्यातील टेबल, खुर्ची, स्टूल, मांडण्या, बेड आणि कापडी पार्टिशन असा साहित्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या बोगस डॉक्टरला औषधे व इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या मेडिकल सप्लायरची ही सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. ही कारवाई पेणचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी, प्राथमिक आरोग्य केंद्र गडकचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन अविनाश म्हात्रे, आरोग्य सहाय्यक दीपक पुंडलिक म्हात्रे, गणपत जानू वारगुडे, उल्हास हिराजी म्हात्रे, सागर सुनील पाटील व पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या पथकाने केली. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून वडखल पोलीस ठाण्यात वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 मधील कलम 33(1) व 33(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वडखल पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीमती सांगळे पुढील तपास करीत आहेत. तसेच पेणमध्ये असेच अनेक बोगस डॉक्टर असल्याचेही जनतेमध्ये चर्चा आहे, त्याचाही तपास आता प्रशासन करीत आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.